अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी नगरपालिकेत राहुरीमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आपण पाहूया। तर अगदी आपण बघतोय की कोण नगराध्यक्ष होणार। राहुरीमध्ये भाऊसाहेब मोरे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढली आहे। या ठिकाणी संभाव्य नगराध्यक्ष जे आहेत ते भाऊसाहेब मोरे होतील असं सध्या दिसतंय। प्राची, तर आपण पाहतोय भाऊसाहेब मोरे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र लढतायत। शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी एकत्र ही निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीची 16 ते 17 नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभाव्य सत्ता ही देखील राष्ट्रवादीची होऊ शकते। तर राहुरीमध्ये काय नेमकी राजकीय गणितं होती याचा अंदाज वर्तवलेला आहे आमचे प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांनी। राहुरी नगर परिषदेमध्ये तुरंगी लढत खऱ्या अर्थानं होत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास आघाडी आणि शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत आहे। परंतु खऱ्या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं लढत होत आहे। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार आणि विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं थेट लढत होत आहे। परंतु या ठिकाणी तनपुरे गटाची विकास आघाडी ही आजच्या घडीला पुढे दिसत आहे आणि नगराध्यक्ष पदाचे विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांचं पारडं राहुरी नगर परिषदेमध्ये जड दिसत आहे। साम टीव्ही साठी विलास कुलकर्णी, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर।